हॅलो स्टुडंट्स, आपण आजच्या लेक्चरमध्ये बघणार आहोत तुमचं सिस्टमॅटिक्स ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझममधला लास्ट पॉईंट, दॅट इज द असेल्युलर ऑर्गॅनिझम. 2.13 आणि 2.14 हे दोन पॉईंट्स तुमच्या ह्या वर्षीच्या सिलेबसमध्ये इन्क्लुडेड आहेत. तर मग आता आपण लास्ट लेक्चरमध्ये 2.13 कव्हर केलं आहे. त्याच्यामधले 5 किंगडम RH विटेकरनी जे 5 किंगडम दिलेत, किंगडम मोनेरा, प्रोटिस्टा, फंजाय, प्लांटी आणि ॲनिमिलिया, त्याच्यातले किंगडम मोनेरा, प्रोटिस्टा आणि फंजाय आपण कव्हर केलेत. त्याच्यानंतर किंगडम प्लांटी आणि किंगडम ॲनिमिलिया हे तुम्हाला सेपरेट चॅप्टर आहेत, त्याच्यामुळे मी ते डिटेलमध्ये घेतलेले नाही आहेत. किंगडम प्लांटी मी घेईन, किंगडम ॲनिमिलिया तुम्हाला दुसऱ्या मॅम शिकवतील. ठीक आहे. आता हा लास्ट पॉईंट तुमचा कुणाचा सिस्टमॅटिक्स ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझमच्या चॅप्टरचा पॉईंट आहे. त्याच्यामध्ये पहिला असेल्युलर ऑर्गॅनिझम आहे तुमचा व्हायरस. कुठला आहे पहिला? व्हायरस म्हणजेच काय? असेल्युलर ऑर्गॅनिझम. आता व्हायरस हा शब्द कुणी पहिला इन्व्हेंट केला? तर पहिला इन्व्हेंट केला लुईस पाश्चरनी. ठीक आहे. मग त्याला त्यांनी सांगितलं की व्हायरस मीन्स आयदर पॉयझन और वेनम. त्यांनी काय सांगितलं? व्हायरस म्हणजे काय? व्हायरस इज द पॉयझन और वेनम. त्याच्यानंतर MJ बेजरीननी सांगितलं की व्हायरस हे काय आहेत? ऑब्लिगेट पॅरासाइट आहेत. व्हायरस काय आहेत? ऑब्लिगेट पॅरासाइट आहेत. मग व्हायरसला असेल्युलर ऑर्गॅनिझम का म्हणलंय? तर तुमच्या व्हायरसमध्ये स्वतःचं त्यांचं फक्त न्यूक्लिक ॲसिड प्रेझेंट असते. आता सगळीकडे जो कोविड व्हायरस स्प्रेड झालेला आहे किंवा ऑल वर्ल्डमध्ये तुमचा कोविड व्हायरस स्प्रेड झाला आहे, मग तो स्प्रेड झालेल्या व्हायरसकडे काय आहे? फक्त त्याचा प्रोटीन कोट आणि त्याचं काय आहे? त्याचं स्वतःचं न्यूक्लिक ॲसिड. म्हणजेच काय? जेव्हा तो बाहेरच्या एन्व्हायरमेंटमध्ये राहतो तेव्हा तो काय आहे? नॉन लिव्हिंग आहे. ठीक आहे. जेव्हा तो होस्ट सेलमध्ये जातो तेव्हा तो लिव्हिंग बनतो. मग तो कसा बनतो आणि कसा बनलाय हे आपण आजच्या लेक्चरमध्ये बघूयात. मग तुमच्या व्हायरसचं स्ट्रक्चर कसं आहे? तर त्याच्या स्ट्रक्चरमध्ये त्याची जी काय आहे? प्रोटीन कोट आहे. ठीक आहे. ही काय आहे? त्याची प्रोटीन कोट. त्यालाच काय म्हणलं जातं? कॅप्सिड. ठीक आहे. प्रोटीन कोटला काय म्हणलं जातं? कॅप्सिड. मग ह्या कॅप्सिड कसं बनलाय? तर हा तुमच्या प्रोटीनपासून बनलाय. मग प्रोटीनचे काय आहेत? मोनोमर्स आहेत. ठीक आहे. म्हणजेच काय? मोर दॅन 1 मोनोमर्सनी तुमची ही प्रोटीन कोट तयार झालेली आहे. त्या मोनोमरला म्हणलं जातं कॅप्सोमर. ठीक आहे. म्हणजेच काय? मोर दॅन 1 कॅप्सोमर तयार होऊन तुमची कॅप्सिडची प्रोटीन कोट तयार झालेली आहे. ती काय आहे? तुमची आउटर मोस्ट कवरिंग ऑफ युअर व्हायरस. ठीक आहे. मग त्याच्यानंतर तुमच्या व्हायरसमध्ये प्रेझेंट आहे ते त्यांचा न्यूक्लिक ॲसिड. काय आहे हे? तुमच्या व्हायरसचं न्यूक्लिक ॲसिड. मग हे न्यूक्लिक ॲसिड काय आहे? तर हे इन द फॉर्म ऑफ DNA किंवा इन द फॉर्म ऑफ RNA. म्हणजेच काय? DNA किंवा RNAच्या फॉर्ममध्ये तुमच्या व्हायरसमधलं जेनेटिक मटेरियल किंवा त्याला म्हणा तुमचं न्यूक्लिक ॲसिड. कळते? तुमच्या प्रोटीनची आउटर मोस्ट कवरिंग बनली आहे प्रोटीन कोटनी. त्यालाच म्हणलं जातं कॅप्सिड विच इज मेड अप ऑफ मोर दॅन 1 कॅप्सोमर्स. ठीक आहे. कॅप्सोमर्सनी बनल्या म्हणून त्याला कॅप्सिड म्हणलं जातं. अँड इट हॅविंग ओनली जेनेटिक मटेरियल आयदर इन द फॉर्म ऑफ DNA और RNA. DNA म्हणजे काय? डिऑक्सी रायबोन्यूक्लिक ॲसिड. RNA म्हणजे काय? रायबोन्यूक्लिक ॲसिड. मग आता तुम्ही शिकलाय 10th स्टँडर्डपर्यंत की तुमचा DNA कसा असतो? एकतर इन द फॉर्म ऑफ डबल स्टँडर्ड असतो किंवा सिंगल स्टँडर्ड असतो. बरोबर. सेम तुमचा RNA पण काय आहे? आयदर इन द फॉर्म ऑफ सिंगल स्टँडर्ड और इन द फॉर्म ऑफ डबल स्टँडर्ड. ठीक आहे. म्हणजे त्याच्यानुसार त्याच्या व्हायरसचे टाइप्स पडलेले आहेत. म्हणजे तुमचा व्हायरस एकतर डबल स्टँडर्ड असेल किंवा सिंगल स्टँडर्ड असेल. त्याचं जेनेटिक मटेरियल काय असेल? DNA असेल किंवा RNA असेल. कळतं इथंपर्यंत? मग आता तुमच्या प्रोटीनमध्ये काय सांगितलं आहे किंवा तुमचा व्हायरस काय आहे? त्याच्याकडे फक्त एक प्रोटीन कोट आहे आणि त्याचं न्यूक्लिक ॲसिड आहे. म्हणजेच काय? हा जेव्हा एन्व्हायरमेंटमध्ये असतो, ठीक आहे, हा एन्व्हायरमेंटमध्ये काय आहे? अलाइव्ह किंवा नॉट लाईव्ह आहे. ठीक आहे. म्हणजेच काय? जिवंत नाही आहे. पण जेव्हा त्याला एक होस्ट सेल भेटते, बरोबर. तुमचा जो कोविडचा व्हायरस आहे, कोविडचा व्हायरस काय करतोय? तुमच्या एकतर नाक किंवा घशामधनं किंवा डोळ्याच्या जे मेम्ब्रेन आहेत, म्युकस मेम्ब्रेन, त्याच्यामधनं एंटर करतोय. म्हणजेच त्याला काय भेटतोय? एक बॅरियर भेटतोय. कशासाठी? पास होण्यासाठी तुमच्या बॉडीमध्ये. म्हणजे तुमची बॉडी काय झाली? एक
होस्ट सेल झाली, बरोबर. तसंच सेम. आणि जेव्हा तो बाहेर, आता तुमच्या एन्व्हायरमेंटमध्ये प्रेझेंट आहे का कोविड व्हायरस, तर हो प्रेझेंट आहे. पण जेव्हा तुमच्या बॉडीमध्ये तो एंटर होतो, म्हणजेच तुम्ही काय करताय, बॅरियर म्हणून काय वापरायला लागलाय, सध्या मास्क वापरताय. म्हणजे तो तुमच्या बॉडीमध्ये एंटर होऊ नये, पण तो तुमच्या एन्व्हायरमेंटमध्ये कसा आहे, प्रेझेंट आहे. पण तो कशा फॉर्ममध्ये आहे, जिवंत फॉर्ममध्ये नाही आहे, किंवा तो अलाइव्ह आहे, ठीक आहे. पण जेव्हा तुमच्या बॉडीमध्ये एंटर होतो तेव्हा तो मल्टिप्लिकेशन करायला सुरू करतो आणि तुम्हाला डिफरंट डिसीजेस कॉज करतो, बरोबर. किंवा त्याचे डिफरंट सिम्पटम्स त्यांनी दाखवायला सुरू करतो. म्हणजेच काय, आता सपोज ही काय आहे, तुमची एक होस्ट सेल आहे. म्हणजेच काय, ह्या होस्ट सेलमध्ये जेव्हा तो व्हायरस येऊन बसतो तेव्हा त्यांनी काय करतो, त्याचं न्यूक्लिक ॲसिड त्या होस्ट सेलमध्ये ट्रान्सफर करणार आणि तिथे त्याचं मल्टिप्लिकेशन तुमच्या सेलच्या DNA सोबत होणार आणि तिथे तुम्हाला डिफरंट डिसीजेस कॉज करणार. म्हणजे काय, हा जोपर्यंत बाहेर आहे तोपर्यंत तो अलाइव्ह आहे आणि जेव्हा इट एंटर्स इनटू होस्ट सेल देन इट बिकम्स लाईव्ह सेल, किंवा तुमच्या होस्ट सेलमध्ये त्याचा DNA ट्रान्सफॉर्म होणार आणि तो मल्टिप्लिकेशन व्हायला सुरू करणार. हे झाले तुमच्या व्हायरसच्या जनरल कॅरेक्टरिस्टिक्स, ठीक आहे. आता तुमचे टाइप्स काय काय आहेत व्हायरसचे, तर तुमच्या व्हायरसचे 2 टाइप्स आहेत. कुठले, आत्ताच मी सांगितलं व्हायरसमध्ये काय आहेत, न्यूक्लिक ॲसिड 2 टाइपचे आहेत. कुठले कुठले, एक आहे तुमचा DNA आणि दुसरा आहे तो तुमचा RNA. मग काय सांगणार टाइप्स ऑफ व्हायरसमध्ये, पहिला आहे तो तुमचा DNA व्हायरस आणि दुसरा आहे तो तुमचा RNA व्हायरस. मग आता ह्या DNA व्हायरसमध्ये तुमचा DNA इन द फॉर्म ऑफ सिंगल स्ट्रँडेड असेल किंवा तुमचा डबल स्ट्रँडेड DNA असेल, ठीक आहे. कशा फॉर्ममध्ये तुमचा DNA हा एकतर सिंगल स्ट्रँड आहे त्याचा किंवा डबल स्ट्रँड आहे. सेम तुमच्या RNAचं पण काय आहे, तुमचा व्हायरस एकतर सिंगल स्ट्रँडेड असेल किंवा तुमचा डबल स्ट्रँडेड RNA असेल तिथे, ठीक आहे. मग आता कुठले डबल स्ट्रँडेड DNA आहेत आणि कुठले सिंगल स्ट्रँडेड RNA व्हायरस आहेत, तुमच्या सिलेबसमध्ये तुम्हाला फक्त एकच एक्झाम्पल दिलेलं आहे, ते म्हणजे तुमच्या डबल स्ट्रँडेड DNA व्हायरसचं. मग डबल स्ट्रँडेड DNA व्हायरस कुठला आहे, तर तो आहे तुमचा बॅक्टेरियोफाज. इथे जे तुम्हाला मी डायग्राम काढून दाखवलेली आहे, ठीक आहे. ह्या डायग्राममध्ये काय आहे, इट इज अ डबल स्ट्रँडेड DNA व्हायरस. मग तो डबल स्ट्रँडेड DNA व्हायरस काय करतो, तर तुमचा जो डबल स्ट्रँडेड DNA व्हायरसला बॅक्टेरियोफाज का म्हणलंय, तर काय आहे हे डबल स्ट्रँडेड DNA व्हायरस. हा व्हायरस काय करतो, तो हा व्हायरस तुमच्या बॅक्टेरियल सेल, सपोज ही काय आहे तुमची बॅक्टेरियल सेल आहे, त्या बॅक्टेरियल सेलला इन्फेक्ट करतो आणि त्या बॅक्टेरियल सेलला म्हणलं जातं बॅक्टेरियोफाज. कळते, जेव्हा तुमचा डबल स्ट्रँडेड DNA व्हायरस जेव्हा बॅक्टेरियल सेलला इन्फेक्ट करतो त्याला म्हणलं जातं बॅक्टेरियोफाज. मग ह्या बॅक्टेरियोफाजमध्ये काय काय, आता मी तुम्हाला सांगितलंय त्याचं काय आहे, पहिलं प्रोटीन कोट, म्हणजे हा झाला हेड. म्हणजे हा हेड काय आहे, पॉलीहायड्रल. तुम्ही केमिस्ट्रीमध्ये डिफरंट शेप शिकलात, हेक्झोकोनल किंवा पॉलीहायड्रल, बरोबर. हा काय आहे त्याचा पॉलीहायड्रल शेप, हे त्याच्यामध्ये आहे त्याचं न्यूक्लिक ॲसिड. त्याच्यानंतर त्याचं काय आहे कोलर आणि कोर, म्हणजे आपल्याला जशी कॉलर असते तशी सेम तुमच्या व्हायरसला पण काय आहे कोलर किंवा कोर किंवा शीत, म्हणजेच काय. आणि नंतर आहे त्याचा बेस प्लेट आणि टेल फायबर्स, म्हणजे एखाद्या सेलवरती त्याला बसायचंय तर त्यांनी काय करणार, तुमची जी बेस प्लेट आहे तिथे त्यांनी चिटकवणार आणि ते त्याचे टेल फायबर्स आहेत, म्हणजे जसं तुमचा मच्छर तुम्हाला चावतो येऊन, बरोबर. चावताना त्यांनी काय करतो, त्याचं जे स्पाइक असतं ते स्पाइक तुमच्या स्किनमध्ये एंटर करतो. तसंच सेम काय करायला लागलाय तुमचा व्हायरस, इथे तुमची बेस प्लेट अरेंज करतोय आणि इथे सपोज तुमचा हा प्रोटीन कोट आहे, त्याच्यामध्ये त्याचा डबल स्ट्रँडेड DNA जेनेटिक मटेरियल आहे आणि तो काय करतो आतमध्ये एंटर करतो. म्हणजे ही काय झाली बॅक्टेरियल सेल होस्ट सेल झाली आणि जेव्हा एंटर करतो तेव्हा त्या व्हायरसला म्हणलं जातं बॅक्टेरियोफाज, ठीक आहे. हे त्याचं स्ट्रक्चर आहे. हेड म्हणजेच काय, हेड इट इज नथिंग बट द प्रोटीन कोट विच हॅविंग देअर न्यूक्लिक ॲसिड दॅट इज इन द फॉर्म ऑफ डबल स्ट्रँडेड DNA दॅट इट इज ऑल्सो हॅविंग कोलर ऑर कोर प्रोटीन, देन शीथ आणि बेस प्लेट अँड टेल फायबर्स, ठीक आहे.
आता मग तुमचा व्हायरस कुठले कुठले डिसीजेस कॉज करतो, हा झाला तुमचा नेक्स्ट पॉईंट. कुठले कुठले डिसीज कॉज करतो आता आपण बघतोय. ॲनिमल्समध्ये तर सध्या व्हायरसनी थैमान घातले, बरोबर ना. मग तुमच्या प्लांट्सला त्याच्यासोबत तुमच्या ॲनिमल्सला पण व्हायरल डिसीज होतात. ठीक आहे. आता तुम्ही प्लांट्समध्ये जे तुमचे घरी आणल्याच्या नंतर एखादी भाजी किंवा तुम्ही एखाद्या झाडावरती रोग बघता, व्हाईटिश कलरची जाळी टाईप रोग पडतो, बरोबर दिसतं असं व्हाईटिश कलरचं. तो काय आहे तर इट्स नथिंग बट द मोझॅक व्हायरस. ठीक आहे. त्याच्यानंतर येलोइंग ऑफ लीव्ज, कर्लिंग ऑफ लीव्ज, हे काय आहेत तुमचे प्लांट्सचे व्हायरस आहेत. ठीक आहे. मोझॅक व्हायरस म्हणजेच काय, एक जाळी टाईप तुमच्या पानावरती व्हाईटिश कलरची ग्रोथ दिसते, ती म्हणजे काय झाला तुमचा मोझॅक व्हायरस. आता इथे त्याचं एक्झाम्पल दिलंय, म्हणजेच कुठला आहे मोझॅक व्हायरस तर तो आहे TMV. TMV म्हणजेच काय, टोबॅको मोझॅक व्हायरस. TMVचं फुल फॉर्म काय, T मीन्स टोबॅको, M मीन्स मोझॅक, V मीन्स व्हायरस. म्हणजे काय, मोझॅक लाईक त्याचं स्ट्रक्चर आहे, तो कुणावरती कॉज होतो, टोबॅको. टोबॅको काय आहे तुमचा डायकॉट प्लांट आहे. ठीक आहे. मग आता ह्या TMV व्हायरसचं स्ट्रक्चर कसं आहे, हे आहेत त्यांचे कॅप्सोमर. इथं जसं तुमचं प्रोटीन हेड दाखवलं होतं, त्यांचं इथं काय आहेत कॅप्सोमर, म्हणजे ह्यांचे मोनोमर काय आहेत परत कॅप्सिड आहेत, बरोबर. त्याच्यानंतर ह्यांचं जेनेटिक मटेरियल कुठलं आहे तर ह्यांचं जेनेटिक मटेरियल RNA आहे. ह्याचं काय होतं तुमच्या बॅक्टेरियोफाजचं डबल स्ट्रँडेड DNA होतं, बरोबर. तर त्याचं काय आहे तुमच्या TMV व्हायरसचं RNA. हा व्हायरस कुठे कॉज करतो तर हा व्हायरस तुमच्या प्लांट्समध्ये कॉज करतो. त्याचं तुम्ही एक्झाम्पल सांगू शकता टोबॅको मोझॅक व्हायरस. तुम्हाला नीटमध्ये हा क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. TMVचं जेनेटिक मटेरियल काय आहे तर इट इज अ RNA. ठीक आहे. हा कुणाला कॉज करतो तर हा प्लांटला करतो. कुठल्या प्लांटला, टोबॅको प्लांटला डिसीज कॉज करतो. त्याच्यानंतर तुमचे काही काही प्लांटचे लिव्स येल्लो पडायला सुरुवात होते, बरोबर. ग्रीन लिव्स येल्लो व्हायला सुरू होतात, म्हणजेच काय तिथे तो व्हायरल डिसीज असू शकतो. त्याच्यानंतर कर्लिंग म्हणजे काय, पानं गोळा व्हायला सुरू करतात किंवा सुकायला सुरू होतात, तो पण काय आहे तुमचा कर्लिंग ऑफ लिव्स इज नथिंग बट द युअर व्हायरल डिसीज कॉज बाय दॅट प्लांट. ठीक आहे. हे झाले तुमचे प्लांटचे डिसीज. आता ॲनिमल्सचे कुठले कुठले आहेत, पहिला आहे तुमचा फूट अँड माउथ डिसीज. कुठला, फूट अँड माउथ डिसीज. दुसरा आहे तुमचा मम्स म्हणजे गालफुगी. तिसरा आहे तुमचा स्वाईन फ्लू. चौथा आहे तुमचा कॉमन कोल्ड. पाचवा आहे तुमचा कुठला सांगणार अजून, हर्पेस व्हायरस. त्याच्यानंतर स्मॉल पॉक्स. हे सगळे काय आहेत तुमचे व्हायरल डिसीजेस आहेत. ठीक आहे. फूट अँड माउथ डिसीज. त्याच्यानंतर तुमचा मम्स. मम्स म्हणजे तुमची गालफुगी, बरोबर. खूप जणांना गालफुगी होते. गालफुगी म्हणजे काय, मम्स. इट्स नथिंग बट द व्हायरल डिसीज. त्याच्यानंतर स्वाईन फ्लू H1N1, बरोबर. मागे कोविडच्या अगोदर जो येऊन गेलाय तो काय आहे तुमचा स्वाईन फ्लू. त्याच्यानंतर कॉमन कोल्ड म्हणजे सर्दी ताप खोकला झाला की डॉक्टर सांगतात तुम्हाला व्हायरल इन्फेक्शन आहे, म्हणजे ते काय आहे तुमचा परत व्हायरस डिसीज. त्याच्यानंतर हर्पेस. ठीक आहे. आणि स्मॉल पॉक्स म्हणजे ते छोटे 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 चट्टे पडतात तुमच्या अंगावरती, तो पण काय आहे तुमचा व्हायरल डिसीज आहे. आता ह्याच्यामध्ये मला वाटतं नेक्स्ट इयरला तुम्हाला कोविड पण लिस्टेड केला जाईल, म्हणजेच काय कोविड पण काय आहे तुमचा व्हायरल डिसीजेस आहेत. हे झाले तुमचे ॲनिमल्सचे डिसीज विच कॉज बाय द डिफरंट व्हायरसेस. म्हणजेच काय त्यांचं फक्त जेनेटिक मटेरियल डिफरंट असू शकतं, पण व्हायरसमध्ये एकतर जेनेटिक मटेरियल DNA किंवा RNA फॉर्ममध्ये असते, आयदर इन द फॉर्म ऑफ डबल स्ट्रँडेड और इन द फॉर्म ऑफ सिंगल स्ट्रँडेड RNA. ठीक आहे. त्यांच्यामध्ये त्यांची सेल्युलर मेकॅनिझम कुठलीच प्रेझेंट नसते, म्हणून त्यांना काय म्हणलं जातं असेल्युलर ऑर्गॅनिझम. म्हणजेच काय त्यांच्याकडे कुठलीच ना मायटोकॉन्ड्रिया आहे, ना क्लोरोप्लास्ट आहे, ना कुठलीच डबल मेम्ब्रेन किंवा कुठलीच मेम्ब्रेन बाउंड ऑर्गॅनेली प्रेझेंट नाही आहे. त्यांच्यामध्ये फक्त प्रोटीन कोट आणि जेनेटिक मटेरियल आहे, म्हणून त्याला काय म्हणलं जातं असेल्युलर ऑर्गॅनिझम. ठीक आहे. हे झालं तुमचं व्हायरस. आता नेक्स्ट पॉईंट आहे व्हायरॉइड आणि
लायकेन. हे 2 पॉईंट राहिलेत, हे आपण उद्याच्या लेक्चरमध्ये बघूयात. उद्या आपला हा चॅप्टर संपवतो. ठीक आहे. काही डाऊट असतील तर मला पर्सनली मेसेज करू शकता तुम्ही किंवा विचारू शकता ह्या चॅप्टरमधले. ठीक आहे. आता आपण हे फक्त स्ट्रक्चर लक्षात ठेवा की टोबॅकोमध्ये कुठलं जेनेटिक मटेरियल असतं. बॅक्टेरियोफाज म्हणजे काय, तुम्हाला शॉर्ट नोट 2 मार्काची विचारू शकतात. बॅक्टेरियोफाज म्हणजे काय किंवा त्याची 1 मार्काला डायग्राम आणि 1 मार्काला त्याचं एक्सप्लेनेशन शॉर्टमध्ये लिहायला विचारतात, कारण व्हायरस इम्पॉर्टंट पॉईंट आहे तुमच्या